हे जे आंदोलनजीवी आहेत ना, हे परजीवी जे आहेत, जसा तो जंत असतो, प्राण्यांच्या पोटामध्ये हा एक जीव त्यांच्या अन्नरसावरती जगत असतो, तो एक परजीवी असतो. तसे जे परजीवी आहेत, तशा ज्या परजीवींचं आता भांडफोड झालेलं आहे. हे झुरळ आहेत, हे कॉकरोच आहेत, आणि त्यांनी ती बरोबर नाव दिलं आहे स्वतःला, कॉकरोच जनता पार्टी. कॉकरोच जनता पार्टी हेच ते वास्तव आहे मित्रांनो. म्हणजे हे जे सोनम वांगचुक आहे आणि सत्याचा उलगडा केलेला आहे, वास्तवाचा उलगडा केलेला आहे, ते भांडाफोड केलेलं आहे. आता त्याच्यामधीलच एका आंदोलनजीवींनी इतर आंदोलनजीवींचं भांडाफोड केलेलं आहे, हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी, वास्तवावर बोलू काहीतरी. माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्स में मांडा. आप लोग यहाँ ठूस ठूस के खाना खाते हैं. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी घोषकर. मित्रांनो, आंदोलनजीवी हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असेल आणि आंदोलनजीवी पाहिले सुद्धा असतील तुम्ही, अगदी शेतकरी आंदोलनामध्ये सुद्धा. आणि मराठा आरक्षण, महाराष्ट्रामध्ये घडलेलं मराठा आरक्षण जरांगे पाटील यांच्या माध्यमातून हे जे आंदोलनजीवी आहेत ना, हे परजीवी जे आहेत, जसा तो जंत असतो, प्राण्यांच्या पोटामध्ये हा एक जीव त्यांच्या अन्नरसावरती जगत असतो, तो एक परजीवी असतो. तसे जे परजीवी आहेत, तशा ज्या परजीवींचं आता भांडफोड झालेलं आहे. आणि भांडफोड खुद्द कोणी केलं आहे, तर एका आंदोलनजीवीनेच. आता हे आंदोलनजीवी व्यक्ती कोण आहे, तर सोनम वांगचुक. जम्मूमधली, जम्मू काश्मीर आंदोलन आठवते का तुम्हाला? तिथल्या युवकांची डोकी भडकवण्याचा प्रयत्न केला होता, तिथे जाळपोळ झाली होती. हा सोनम वांगचुक, हा स्वतःला सायंटिस्ट म्हणून मिरवतो, एक वैज्ञानिक म्हणून मिरवतो. त्यांनीच आता एका आंदोलनाचं भांडाफोड केलेलं आहे. हे आंदोलन कोणतं मित्रांनो, तर जंतर मंतरवरती जो आता सध्या एक आंदोलनजीवी निर्माण झाला आहे, कॉकरोच या रूपाने, तो जो झुरळ कॉकरोच कोण आहे, तर अभिजित दिपके यांनी जे आंदोलन तिथे उभारलं आहे, त्या आंदोलनाची त्यांनी हवाच काढून टाकली. त्या आंदोलनाला उघडं नागडं पाडलं, त्यांनी भांडाफोड केली. आणि ती कशी केली जरा तुम्ही ऐकाच, मग तुमच्या लक्षात येईल कशी केली ती. मग आपण ह्याच्यावरती चर्चा करू. तो बात ये है कि आप लोग क्या करते हैं, आप लोग यहाँ ठूस ठूस के खाना खाते हैं, वो मुझे थोड़ा दुखद लगता है. मैं चाहता हूं कि आप लोग भी कम से कम एक दिन का अनशन करें. यहाँ जब आते हैं तो एक दिन का हमारे संवेदना में, सपोर्ट में दिन का कम से कम अनशन करें. ऐकलंच का मित्रांनो, ते काय म्हणतायत की इथे जे आलेत आंदोलनासाठी आणि मला ज्यांनी बसवलं इथे, अभिजित दिपके यांना त्यांनी इनडायरेक्टली एक फटकार लिहिला आहे, फटकार मारलेली आहे, त्यांचे कान टोचलेले आहेत. ते काय म्हणतायत, ते सोनम वांगचुक, की मी उपोषणाला बसलोय आणि तुम्ही अगदी तावातावानी खातायत, अगदी हात मारतायत आडवे तिडवे, यथेच्छ अगदी हादरताय. हे चालणार नाही. तर कमीत कमी आंदोलनासाठी तुम्ही जर आला असाल तर एक दिवसासाठी तरी उपोषण करा माझ्यासोबत, असं त्यांनी आव्हान केलं. त्याचा अर्थ समजून घ्या मित्रांनो. त्याचा अर्थ काय झाला, त्या आंदोलनामध्ये फक्त आंदोलनजीवी आहेत. आता या सोनम वांगचुकनी सुद्धा उपोषण ठेवलं आणि चोरून सरबत सुद्धा प्याले, चोरून बर्गर सुद्धा खाल्ला. हे ते सोनम वांगचुक, कारण ते सुद्धा एक व्यक्ती आंदोलनजीवी आहे. पण त्याने आव्हान केलं त्या अभिजित दिपके समेत त्याच्या सोबत इतर जे आंदोलनजीवी आहेत त्या सर्वांना त्याने आव्हान केलं की एक दिवस येऊन त्या मंचावरती बसून तुम्ही काय करा, उपोषण करा, एक दिवसाचं उपोषण. आता हास्यास्पद आहे की नाही मित्रांनो. मग तिथे काय करत होते हे जे आंदोलनजीवी, तिथे जे उपस्थित होत होते, सहभाग घेत होते, आपली उपस्थिती दाखवत होते, हे आंदोलनजीवी काय करत होते, मग ते राजकीय असो, समर्थक असो किंवा चाहते असो, त्या झुरळ पार्टीचे, जनता पार्टी, लक्षात घ्या याचा उल्लेख या अगोदर जनता पार्टी म्हणून केलेला आहे. कारण तो जंत जो असतो ना, जीव, हा प्राणीमात्रांच्या पोटामध्ये तो अन्नरस पिऊन, म्हणजे त्याच्या जीवावरती जगत असतो, त्या प्राणीमात्राच्या अन्नरसावरती जगत असतो, म्हणजे परजीवी आहे तो. असे हे परजीवी, हे आंदोलनजीवी जे आहेत त्यांचा हा भांडाफोड आहे. आणि तो खुद्द कोणी केला आहे, तर या सोनम वांगचुक आहे. आणि ही व्यक्तीसुद्धा कोण आहे, आंदोलनजीवी. मित्रांनो, त्याच्यावरती झालेला आरोप ते सिद्ध होत आहेत, त्या सोनम वांगचुकवरती झालेला आरोप सिद्ध होत आहे.
सोनम वांगचुक सुद्धा आता ज्या प्रकारे तिथे वक्तव्य करतायत त्यानंतर सुद्धा ते स्पष्ट होते विषय कुठला तर विद्यार्थ्यांचा, विद्यार्थिनींचा, युवकांचा. आणि आता तिथे चर्चा कसली केली जाते आहे, घोषणा कसल्या दिल्या जात आहेत तर हिंदूंच्या विरोधात, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात, नरेंद्र मोदीजींच्या विरोधात. नरेंद्र मोदीजींना ते शिव्यागाळ करतायत, खालच्या पातळीवर येऊन बोलतायत. म्हणजे देशाचे पंतप्रधान आहेत ते, एक सामान्य व्यक्ती नाही आहे. जरी सामान्य व्यक्ती असली तरी त्याला सुद्धा एक इज्जत असते, त्याला सुद्धा एक मान सन्मान असतो. कोणी येऊन काही अभिव्यक्तीची स्वातंत्र्य दिलंय म्हणून काही बरळेल, काही बोलेल, ते चालणार नाही ना. सामान्य व्यक्तीला सुद्धा एखाद्याने शिवी घातली, शिवी हासडली तरी त्याला राग येतो, त्याला दूषणं दिली, त्याच्यावरती आरोप लावले तरी त्याला राग येतो. इथे तर खुद्द तुम्ही एका राष्ट्राच्या पंतप्रधानाला, मुख्याला, प्रमुखाला तुम्ही नको ते घालून पाडून बोलताय, शिवीगाळ करताय, दूषणं देतायत, आरोप करतायत, खोटे आरोप करतायत, सिद्धही करत नाही जे आरोप तुम्ही करताय ते. याचा अर्थ काय होतोय, तिथे तुम्ही आंदोलन करत नाहीये, तिथे तुम्ही एका पक्षाच्या, एका संघटनेच्या विरोधात येऊन बसलेला. आणि ती संघटना कोणती तर भारतीय जनता पार्टी. विरोध कोणाचा तर ह्या सरकारचं, NDA सरकारचं. त्यांचे मुखिया कोण आहेत, प्रमुख कोण आहेत तर नरेंद्र मोदीजी, म्हणजे नरेंद्र मोदीजींचा विरोध. मग इथे विद्यार्थ्यांचं, विद्यार्थिनीचं, युवकांचा प्रश्न आलाच कुठून. आणि मग तिथे येऊन तुम्ही उपोषण नाही करतात. आता ह्या अभिजित दिपकेनी तिथे उपोषण करायला हवं होतं. तुझी पार्टी आहे आणि तू हे आंदोलन चालवतोय, त्याचा लीडर तू आहेस, लीड तू करतोयस. मग हे आंदोलन कोणाच्या अध्यक्षतेखाली, कोणाच्या कॅप्टनशिप खाली चालायला हवं होतं, कोण तिथे उपोषणाला बसायला होतं तर अभिजित दिपके. बसवलंय कोणाला तर सोनम वांगचुकला. मग हे सोनम वांगचुक जाऊन जम्मू काश्मीरमध्ये परत का बसत नाहीये, कारण जम्मू काश्मीरच्या त्या लोकांना, त्या जनतेला या सोनम वांगचुकची वास्तव कळलेलं आहे, सत्य कळलेलं आहे, त्याची वास्तविकता कळलेली आहे. त्यामुळे तिथे ज्यावेळी त्या सोनम वांगचुकची धरपकड झाली, त्यांना तुरुंगात टाकलं, त्यावेळी तिथे भारतीय म्हणजे याच्या विरोधात तिथल्या जनतेने उत्स्फूर्त त्यांना पाठिंबा दिला नाही. लक्षात आलं का, याचा अर्थ समजून घ्या. तेथील जम्मू काश्मीरची जी जनता आहे ती ओळखते या सोनम वांगचुकला, हे एक आंदोलनजीवी आहे. आणि आता हे जंतर मंतरवर येऊन ते उपोषण करत आहेत. किती हास्यास्पद गोष्ट आहे. आणि त्याने ते स्पष्ट मांडलं, तुम्ही अगदी हादडताय तिथे येऊन बसून, आडवा हात मारताय, मजा करतायत, बिर्याणी खातायत, तो रुअफजा पितायत, म्हणजे मजा चालू आहे. आणि परत तिथे डान्स पार्टी चालू आहे, तिथे खेळ चालू आहेत, तिथे कुठल्या कुठल्या प्रकारचे काय म्हणतात त्याला शोभा प्रदर्शन चाललं आहे. म्हणजे बघा नक्की काय चाललं आहे, नक्की आंदोलन आहे का. पहिलंच असं आंदोलन आहे जे अशा प्रकारे होताना मी बघितलं आहे. तुम्ही बघितलं आहे का याच्यापूर्वी असं आंदोलन, जे जंतर मंतरवर हे अभिजित दिपके जे आंदोलन घडवून आणत आहेत, हे आंदोलन त्या प्रकारचं आंदोलन आहे. तिथे घडणाऱ्या ज्या घटना आहेत, ज्या गोष्टी आहेत, जी कृती आहे, ते तुम्हाला तिथे इतर आंदोलनामध्ये पाहायला मिळालं का. अगदी ढोल ताशा नगाडे वाजतायत आणि तिथे अगदी बाला नाचतायत, महिला नाचतायत, मुली नाचतायत, तिथे मग तिथले युवक नाचतायत, युवती नाचतायत. काय नक्की चाललंय, हेच ते वास्तव आहे मित्रांनो. याचंच भांडाफोड या सोनम वांगचुकने केलेलं आहे. ते वक्तव्य करून ते वास्तव दाखवलं त्याने. म्हणजे हे आंदोलनासाठी तिथे आलेले नाही आहेत, तर बिर्याणी खायला आलेले आहेत, ते रुअफजा प्यायला आलेले आहेत, तिथे हौसमौज करायला आले आहेत. आपले जे काय छंद आहेत, नाचण्याचा छंद, गाण्याचा छंद, ते तिथे परफॉर्म करतायत. मग तिथे युवकांचा, युवतींचा, विद्यार्थ्यांचा, विद्यार्थिनींचा प्रश्न आला कुठून. नीट परीक्षा राहिली बाजूला, नीट परीक्षेच्या माध्यमातून ते तिथे बसलेत, हे धोरड सगळे खाच्या खोच्यातून ते बाहेर पडलेत, फटीतून बाहेर पडलेत. आता एक फट तर अमेरिकेतून बाहेर पडली. ते हा आपला अभिजित दिपके ते अमेरिकेच्या फटीतून बाहेर पडला आणि इथे येऊन बसला आणि काय करतोय तर बिर्याणी हासडतोय. अगदी मौज मजा चालू आहे, बर्गर खातायत, पिझ्झा खातायत. मित्रांनो, खाण्यावरती आक्षेप नाही आहे, पण ज्या प्रकारे ते तिथे ज्या गोष्टी केल्या जात आहेत त्या गोष्टींवरती आक्षेप आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, हे जंत आहेत, जे परजीवी जंत, जे प्राणी मात्रांच्या पोटात त्यांच्या अन्नरसावरती जगतात, परजीवी, हे झुरळ आहेत, हे झुरळ आहेत, हे कॉकरोच आहेत. आणि त्यांनी ती बरोबर नाव दिलं स्वतःला, कॉकरोच जनता पार्टी, कॉकरोच जनता पार्टी. हेच ते वास्तव आहे मित्रांनो. म्हणजे हे जे सोनम वांगचुक आहे आणि सत्याचा उलगडा केलेला आहे, वास्तवाचा उलगडा केलेला आहे.
ते भांडाफोड केलेलं आहे. आता त्याच्यामधीलच एका आंदोलनजीवीने इतर आंदोलनजीवींचं भांडाफोड केलेलं आहे. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.